अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात जवळपास बऱ्याच ठिकाणी आता सोयाबीन सोंगणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मागील काही दिवसापासून आपण शेतकरी मित्रांसाठी असं ठरवलेलं आहे की एक तालुकानिहाय माहिती आपण शेतकरी मित्रांसाठी आपण देत राहू। या अगोदरही बरेच वर्ष शेतकरी मित्रांना आपण तालुका आणि गावनिहाय माहिती दिली आणि त्याचा बरेच शेतकरी मित्रांना चांगला फायदा झालेला आहे। राम शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र नंदकिशोर गावंडे। आज आहे 4 ऑक्टोबर। आज आपण 5 ऑक्टोबर रोजी अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील कोण्या तालुक्यात वातावरण कसं राहील याबद्दल माहिती घेऊ। 5, 6 आणि 7 ऑक्टोबरपर्यंत आज तालुकानिहाय आपण माहिती देऊ। उद्या 5 तारखेला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुका, खामगाव तालुका, नांदुरा तालुका, तसेच मलकापूर तालुका, चिखली तालुका, देऊळगाव राजा, जळगाव, जामोद, संग्रामपूर, मेहकर तसेच लोणारमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे। या तालुक्यामध्ये सोयाबीन सोंगणी करताना शक्यतोवर दुपारपर्यंत सोयाबीन सोंगणी करून हातवात गंजी लावून झाकून घ्यावे। तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर या ठिकाणी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या जवळपास पावसाचं वातावरण सक्रिय राहील आणि हा पाऊस भाग बदलत राहील। वाशिममध्ये मंगरुळपीर, वाशिम, तसेच रिसोड, मालेगाव आणि कारंजामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता उद्या पण आहे। आता आपण 6 तारखेबद्दल थोडी माहिती घेऊ। 6 तारखेला खास करून वाशिम आणि मंगरुळपीर, रिसोड, मालेगाव आणि बुलढाणामधील मेहकरमध्येच पावसाचं वातावरण राहू शकते। इतर ठिकाणी स्थानिक पावसाव्यतिरिक्त फार मोठ्या पावसाची शक्यता नाही। 7 तारखेबद्दल थोडं अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यात सध्या वातावरण दाखवत नाही आणि उद्यापर्यंत जर काही नवीन अपडेट झाले तर आपण पुन्हा 7 तारखेबद्दल माहिती देऊच। तसेच आपले यूट्यूब चॅनलची माहिती आपल्याला आवडत असल्यास, उपयुक्त वाटत असल्यास आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत जरूर शेअर करावा आणि आपण सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करावं, जेणेकरून माझा उत्साह अजून वाढेल। राम राम, धन्यवाद।